नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टर्निंग पॉईंट्सच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर सध्या TCS व IBPS या पॅटर्ननुसार परीक्षा होत आहे. तर या पॅटर्नचा विचार करता आपण गणिताचे विश्लेषण सिरीज सुरू केलं आहोत. तर चला प्रश्न बघू आपण. प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या संख्येला 4 आणि 8 या दोघांनी भाग जातो? तर अशा प्रकारच्या गणितासाठी तुम्हाला कसोट्या माहीत असणं गरजेचं आहे. तर 4ची कसोटी काय आहे? अशी संख्या, आपण ही संख्या घेऊ 3824. तर कसोटी काय आहे? अशी संख्या म्हणजे दिलेल्या संख्येतील एकक स्थानी एकक व दशक, एकक व दशक. तर कोणत्या संख्येत एकक आणि दशक स्थानी? 2 व 4. एकक व दशक अंकांना स्थानाच्या अंकांना मिळून तयार होणारी, मिळून कोणती तयार झाली? तर 24 संख्या तयार झाली. जर 4ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संख्येला 4ने भाग जातो. आता 4ने 24ला भाग जातो. 4 सख्ख 24 म्हणजे 3800 या संख्येला 4ने पूर्ण भाग जातो. तर 4ने गेला तर 8ने जातो का बघू आपण. तर 8ची कसोटी काय आहे? 8ची कसोटी आहे, ज्या संख्येला एकक, दशक आणि शतक, तर एकक स्थानी 4, दशक स्थानी 2 आहे आणि शतक स्थानी 8 आहे. तर हे 3 संख्या आहेत. 3 संख्येला जर मिळून 824ला जर 8ने भाग जात असेल तर त्या संख्येला 8ने भाग जातो. तर 8 एक 8, 8 त्रिक 24 म्हणजे 824ला 8ने पूर्ण भाग गेला. म्हणजेच 3824ला 4 आणि 8ने या दोघांनी पूर्ण भाग जातो. म्हणजे आपलं उत्तर काय आहे? तर हे आहे. तर चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. प्रश्न आहे, त्रिज्या 7 मीटर आणि उंची 20 मीटर असलेल्या चित्तिरोप टाकीत किती पाणी आहे हे शोधा. ही टाकी पूर्णपणे भरली आहे असे गृहीत धरा. तर सूत्र बघा, एकूण क्षमता बरोबर पाया R वर्ग H. R म्हणजे त्रिज्या आणि H म्हणजे उंची. तर पायाची किंमत इथं 22/7 गुणुले त्रिज्या किती आहे? 7. 7चा वर्ग 7 गुणुले 7. उंची किती आहे? तर 20. हे 7 एक 7, 7 एक 7 कटले, राहिले किती? 22 गुणुले 7 गुणुले 2. 22 दुनी 44. 0 7 शून्याला 0, 7 चोक 28, हातचे आले 2, 7 चोक 28 आणि 2 30. उत्तर यमचा 3रा घात म्हणजे किती आलं? 3080. यमचा 3रा घात हे उत्तर आलं. म्हणजे आपलं उत्तर आहे हे. तर चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. प्रश्न आहे, जेम्सने एक वस्तू 1920ला विकल्यावर झालेल्या नफ्याची टक्केवारी ही ती वस्तू 1500ला विकल्यावर झालेल्या तोट्याच्या टक्केवारी इतकी आहे. तर 10% मिळवण्यासाठी, 10% नफा मिळवण्यासाठी त्याला ती वस्तू कितीला विकली पाहिजे? तर याची आपल्याला मूळ किंमत काढायचं आहे. त्याच्यासाठी काय म्हणलं आहे? तर 1920 रुपयाला विकल्यावर झालेल्या नफ्याची टक्केवारी. तर हे एवढ्याला विकल्यावर झालेल्या नफ्याच्या टक्केवारी ही ती वस्तू 1500 रुपयाला विकल्यावर झालेल्या तोट्याच्या टक्केवारी इतकी आहे. तर त्याच्यासाठी बघा, 1920 वजा 1500 बरोबर 2x. 2 9 मधून 5 गेले, 4 राहिले, शून्याला 0 भागिले 2. बेक बेदोनी 4, बेक बे शून्याला 0, 210x. तर ह्याची मूळ किंमत किती आहे? म्हणजे 1500 अधिक 210 बरोबर 1710 रुपयाची मूळ किंमत आहे. तर 1710 रुपयाला 100% नफा. तर 10% नफ्याला किती रुपये? तर तिरपा गुणाकार करू.
1710 गुणिले 10 भागिले 100 0000 117 रुपये. ह्या वस्तूवर 10% नफा किती झाला? 171. पण काय विचारलं आहे आपल्याला? तर विक्री किंमत विचारलं आहे. ती विकली पाहिजे, किती रुपयाला विकली पाहिजे. म्हणजे 1710 अधिक 171. 1ला 1, 7 ने 8, 7 ने 8, 1ला 1 म्हणजे किती रुपयाला विकावं लागेल? 1881 रुपयाला ही वस्तू विकावी लागेल. तर चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. प्रश्न आहे हे साइन कंसात साइनचा वर्ग 22 अंश अधिक साइन वर्ग 68 अंश परत कॉस वर्ग 33 अंश अधिक कॉस वर्ग 57 अंश यांचे गुणोत्तर काढायचं आहे. तर सूत्र बघा. सूत्र काय आहे? साइन कंसात 90 अंश थीटा बरोबर काय होते? कॉस थीटा होते. परत दुसरा आहे कॉस 90 अंश थीटा कंस बंद म्हणजे हे म्हणजेच काय होते? साइन थीटा आणि साइन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा म्हणजेच काय? 1 आहे. तर बघा आता सूत्रात साइनचा वर्ग 68 त्यालाच आपण कसं लिहू शकतो? साइनचा वर्ग 22 अंश अधिक साइनचा वर्ग कंसात 90 अंश वजा 22 अंश. बघा 90 मधून 22 गेले किती राहिले? 68. आणि तसंच कॉसला गुणोत्तर म्हणल्यामुळं खाली घ्यावं लागेल. कंस पुढे कॉसचा वर्ग 33 अंश अधिक तर ह्याला कॉसचा वर्ग 57 अंशला कसं लिहायचं? कॉस वर्ग 90 अंश वजा 33 अंश. 90 मधून 33 गेले किती राहतात? 57 राहतात. म्हणजेच कंसात साइनचा वर्ग 22 अंश अधिक त्यालाच आपण कॉस वर्ग 22 अंश कंस बंद भागिले कॉसचा वर्ग 33 अंश अधिक साइनचा वर्ग 33 अंश. तर सूत्रात तुम्हाला सांगितले होते मी साइन 2 थीटा अधिक कॉस 2 थीटा म्हणजेच किती आहे? 1. म्हणून याचं गुणोत्तर काय होईल? 1/1 म्हणजे एकास 1 हे गुणोत्तर आहे. आपलं उत्तर आहे हे. तर चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. प्रश्न आहे हे मिस्टेक झालं आहे. तर हे असं आहे 0.424 याच्यावरती डोक्यावर रेष म्हणजे या रूपात लिहा. येथे P आणि Q या पूर्णांक संख्या आहेत. हे 24 वर रेष म्हणजेच काय? जर ज्या संख्येने त्या संख्येला जर भाग घातला आणि डबल तेच संख्या येत असेल तर त्याच्यावरती अशी रेष ओढतात. तर बघा x बरोबर 0.424 त्यालाच आपण असं लिहू शकतो. आता 424 424 तर आपण 3 याच्यापर्यंत गेलो आहोत. तर ह्या दोन्ही x आणि ह्या संख्येला 10 ने गुणू आपण. तर 10x तर 10x बरोबर आहे. तर 10ला 10 ने गुणले तर किती होते? 1000. 1000 x बरोबर 424.24 याला 10 ने गुणून बघा हे असे येते. तर ह्याला 10 ने गुणल्यावर 10x बरोबर 4.24
तर परत याला 100ने गुणू आपण. किती? 100ने गुणावे. तर काय झाले? 1000 x बरोबर 4 224. 24. आता हे 2 समीकरण झाले. हे एक समीकरण आणि हे दुसरं समीकरण. तर समीकरण 2 मधून समीकरण 1 वजा करावे. याच्यामधून हे वजा करायचं. तर 1000 x वजा 10 x बरोबर 400. पॉईंटच्या पुढची संख्या घ्यायची गरज नाही, कारण की 24 आहे. त्याच्यामुळे पॉईंटच्या अगोदरची संख्या घेऊ आपण. 424 वजा 4. तर 1000मधून 10 गेले 990 x राहिले. तर 424मधून 4 गेले 420 राहतात. x बरोबर 420 भागिले 990. 00 कटला. याला 3ने भागालो. 3 त्रिक 9, 3 त्रिक 9, 3 1 3, 3 चौक 12. तर x बरोबर राहिले किती? 1433. तर काय गुणोत्तर आलं? हे पूर्णांक आलं आपलं सोडवल्यानंतर 1433 हे उत्तर आलं. तर चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. प्रश्न आहे 6124.8 गुणुले 625.5 गुणुले 0.0043. हे खालीलपैकी कोणत्या मूल्या इतके आहे? तर हे 61.248 गुणुले 6255 गुणुले 0.043 ह्या मूल्या इतके आहे. म्हणजे आपलं उत्तर आहे हे. तर चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. प्रश्न आहे एका गोलाचे घनफळ 36 पाया सेंटीमीटर क्यूब आहे. वर तिसरा घात आहे हे. असेल तर गोलाचा व्यास शोधा. तर बघा आता त्रिज्येच्या दुप्पट काय असतो? व्यास असतो. हे वर्तुळ आहे. इथंपर्यंत त्रिज्या आणि हे पूर्ण म्हणजे व्यास असतो. तर बघा आता गोलाचे घनफळ काय आहे? सूत्र 4/3 पाया r क्यूब. तर बघा आता आपल्याला गोलाचे घनफळ काय दिलं आहे? 36 पाया. 4/3 पाया आणि त्रिज्या पण दिलेली नाही, त्याच्यामुळं r क्यूब. तर पाया कटला. राहिलं किती? 36. तर 4/3ला आपण इकडं घेऊ. गुणुले 3/4. 4 1 4, 4 9 36, 3 त्रिक 9 त्रिक 27 बरोबर r क्यूब. म्हणजे उत्तर काय आलं आपलं? तर आता r क्यूब येऊ आहे. त्याच्यासाठी आपण दोन्ही बाजूचे घनमूळ काढू. तर r बरोबर 27चे घनमूळ काय ते? 3. 3 त्रिक 9, 9 त्रिक 27. म्हणजे त्रिज्या काय आली आपली? 3 आली. पण काय विचारलं आहे इथं? व्यास विचारला आहे. व्यास हे त्रिज्येच्या दुप्पट आहे. म्हणजेच काय? 3 त्रिक 3 दोन्ही 6. याला 2ने गुणू. 3 दोन्ही 6 म्हणजे व्यास किती आला? 6 सेंटीमीटर हे आपलं उत्तर आहे. तर चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. प्रश्न आहे बघा 11 16 33 15 51 18 71 75 22 आणि 17 या डेटाचा मध्य शोधायचा. तर सूत्र बिमा असणं माहिती असणं गरजेचं आहे. मध्य बरोबर. आता 2 सूत्र आहेत, समसंख्या आणि ही विषम संख्या. तर सूत्र बघा. समसंख्येसाठी काय? n/2 कंस v संख्या अधिक n/2 अधिक 1 v
संख्या भागिले 2 हे समसंख्येसाठी आहे. विषम संख्येसाठी काय सूत्र आहे? n अधिक 1 भागिले 2 कंस बंद वि संख्या. आता समजायचं कसं विषम आणि सम? तर हे एकूण संख्या किती आहेत मोजा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 ही समसंख्या आहे, त्याच्यामुळे आपण हे सूत्र घेऊ. जर 9 असतं तर हे सूत्र घेतलं असतं. तर बघा आता सूत्रामध्ये बघू. n ही एकूण संख्या 10/2 कंस बंद अधिक 10/2 अधिक 1. बेक बे बेपंची 10. बेक बे बेपंची 10. 5 आणि 6 म्हणजे 5वी संख्या अधिक 6वी संख्या भागिले 2. आता ह्या संख्येला चढत्या क्रमाने अरेंज करू आपण. तर बघा आता चढता क्रम 11 परत 15 परत 16 17 18 22 33 51 71 आणि 75. तर सूत्र काय आलं तर आपलं शेवटला 5वी संख्या अधिक 6वी संख्या भागिले 2. तर 5वी संख्या काय आहे तर 18. 8 1 2 3 4 5 आणि हे 6वी संख्या म्हणजे 5वी संख्या 18 अधिक 6वी संख्या 22 भागिले 2. 18 आणि 22 40 भागिले 2. बेक बे बेदुनी 4 म्हणजे मध्य काय आला आपला 20 आला, म्हणजे आपलं उत्तर आहे हे. तर चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. प्रश्न आहे एका विशिष्ट सांकेतिक भाषेत फ्यूल हे 50 असे लिहिले जाते आणि जीर हे 44 असे लिहिले जाते. त्या भाषेत फेअर हे कसे लिहिले जाईल? तर अशा प्रकारच्या गणितासाठी तुम्हाला ABCD लिहित M परत कंटिन्यू एमच्या खाली NOP असे लिहित जा आणि झेड हा एच्या खाली झेड येईल आणि परत 1 2 3 4 असे क्रमांक द्या. M हा 13 नंबरला, N 14 नंबरला आणि झेड तो 26 नंबरला. ज्या अशा प्रकारच्या गणितासाठी तुम्हाला खूप मदत होईल. F फ्यूल FUEL बरोबर किती आहे 50. F हा 6 नंबरला आहे अधिक U हा 21 नंबरला आहे, E 5 नंबरला आणि L आहे 12 नंबरला. यांचे बेरीज किती होते 44 प्लस 6 तर किती झाले 50 झाले. तसंच जीर JEER जे आहे 10 नंबरला अधिक 5 E हा 5 नंबरला आहे अधिक 5 R 18 नंबरला बरोबर यांची बेरीज झाली 38 अधिक 6 तर किती झाले 38 आणि 6 44 झाले 44. तर तसंच फेअर FARE F किती नंबरला आहे तर 6 नंबरला, एक नंबरला, R 18 नंबरला आणि E आहे 5 नंबरला. यांची बेरीज होते 30 अधिक 6 करायचं तर किती झाले 36. म्हणजे काय ते फेअर हे कसं लिहिले जाईल तर 36 म्हणजे आपलं उत्तर आहे हे. तर चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. प्रश्न आहे दिलेल्या पर्यायामधून खालील मालिकेतील गहाळ संख्या निवडा. 6000 75 2025 इथली संख्या शोधायची आहे. 225 75 ह्या संख्या कमी कमी होत गेलेल्या आहे. तर बघू आपण 6075ला 3ने भाग घालू. 3 1 3 3 2 6 शून्याला 0 3 2 6 उरलं 1 3 5 15 2025 आलं. तर आता ह्याला 2025ला 3ने भाग घालू. 3 1 3 3 3 18 उरले 1 2 उरले 3 7 21 उरला 1 3 5 15 600
75 आलं. इथं कोणची संख्या येईल तर 675. पण 675ला 3 भाग घातल्यावर 225 येईल का? 3 1 3, 3 2 6, 3 2 6, उरलं 1, 3 5 15, म्हणजे 225 आलं. म्हणजे काय उत्तर येईल आपलं? 675 हे उत्तर येईल. तर अशा प्रकारे आपण विश्लेषण सिरीज सुरू केलं. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.